माझे नाव सौ वंदना. आता टॉपिक आहे थँक्स टू मॅजिकल सिग्नल्स. आपण कोणत्या तरी निमित्ताने घरातून बाहेर जातो आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या रोड साईडने दिसायला लागतात. आणि ॲक्च्युअल ते आपल्यासाठी जर आपण सिग्नल आहे हे समजले तर खरंच आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं. आपल्याला जर बँक दिसत असेल तर बँक ही पैशाशी रिलेटेड आहे हे जर आपण लक्षात ठेवून माझ्याकडे असलेल्या पैशासाठी थँक्यू भगवंता असा विचार करायला लागू तर नक्कीच मन आनंदी होतं. एखादी ॲम्ब्युलन्स रोडनी जात असेल तर आपण विचार करायला हवा की माझी हेल्थ खूप छान आहे, त्यामुळे मी माझ्या कामानिमित्त घराच्या बाहेर निघू शकली आहे आणि सोबतच ॲम्ब्युलन्समधले पेशंट हे चांगले झाले आहे त्यासाठी भगवंताला ग्रॅटिट्यूड व्यक्त केला तर फारच छान. ज्यावेळी आपल्याला कोणती तरी व्यक्ती व्हीलचेअरवर दिसतं मग आपल्याला लक्षात येतं की त्याचे चालणे आणि कार्य करणे किती कठीण आहे. मग त्यावेळी जर आपण आपले दोन्ही पाय परफेक्ट आहेत, हेल्दी आहे हा विचार केला तर नक्कीच आपल्याला खूप रिलॅक्स वाटेल. मग अशा प्रकारे ज्यावेळी आपल्याला खूप म्हातारी व्यक्ती रोडनी दिसतं आणि तिला चालणंही होत नाही त्यावेळी आपल्या मनात विचार येते की बापरे, माझे पण वय झाल्यानंतर मीही अशीच होणार, माझ्या आयुष्याचे कसे होणार, माझ्या जीवनाचे कसे होणार, तर नक्कीच काळजी वाटायला लागतं. त्याऐवजी जर विचार करू की आता माझे जसे आरोग्य पूर्णपणे हेल्दी आहे तसे संपूर्ण आयुष्य मी हेल्दी आहे असा विचार करू तर नक्कीच आपल्याला खूप आनंद होणार. आपण फिअरलेस राहू आणि रिलॅक्सही राहू.